नमस्कार मंडळी. तर आज आहे दिवस तिसरा आपल्या 75 डेज इंटरमिटंट फास्टिंग चॅलेंजचा आणि हे आहे माझं तिसऱ्या दिवशीचं वेट. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे, काहींनी मला DM सुद्धा केले आहेत, की पहिल्या दिवशी 71.2 वजन होतं, दुसऱ्या दिवशी लगेच 70.3 कसं झालं? म्हणजे एकाच दिवसात 900 ग्राम एवढं वजन कसं काय कमी होऊ शकतं? तर याचं एक कारण आहे. हे माझ्याशी नेहमी जेव्हा पण मी डाएट चालू करते तेव्हा माझ्याशी हे असंच होतं. जे बॉडीमधलं वॉटर वेट आहे ना, ते अचानक कमी होतं, भरपूर कमी होतं, त्यामुळे ते एवढं वजन कमी झालेलं दिसतं. म्हणजे हे आपलं फॅट वेट नसतं, ते फक्त आपल्या शरीरातील जे पाण्याचं वजन आहे ना ते असतं. जेव्हा तुम्ही अचानक कार्बोहायड्रेट्स कमी घ्यायला लागतात किंवा बंद करतात किंवा मग सॉल्ट इंटेक कमी होतं, तेव्हा आपल्या शरीरातलं जे पाण्याचं वजन आहे, वॉटर रिटेन्शन म्हणतात त्याला, ते असं कमी होतं भरपूर. मग आता तुम्ही म्हणाल की तू जे केलं तसंच आम्ही सुद्धा केलं, मग आमचं कसं कमी झालं नाही? आता हे ओव्हरऑल लाईफस्टाईल आणि रुटीनवर सुद्धा डिपेंड असतं. डाएट आणि एक्सरसाइज व्यतिरिक्त तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्ट्रेस लेवल किती आहे, तुम्ही झोप किती क्वालिटी झोप घेता, या सगळ्यावर सुद्धा वेट लॉस डिपेंड असतो. त्यामुळे माझं जेवढं होतं आहे तेवढंच तुमचं होईल. काही जणांचं होतं सुद्धा, पण काही जणांचं होत नाही. मग ते सगळ्यांचंच होईल असं नाही होऊ शकत. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स तुम्हाला भरपूर लागणार आहे जर तुमचं वजन जास्त असेल तर. तर आज सकाळी 9 वाजता मी ब्रेकफास्ट केला. एक ज्वारीची भाकरी आणि मुगाची भाजी होती, कोबी टाकलेली, तर ती ब्रेकफास्ट केला. आणि लंचमध्ये सुद्धा सेम तसंच होतं. आणि सोबत घेतली होती काकडी आणि बेसनचा चिला, ज्यामध्ये पनीर भरपूर टाकलं होतं आणि आज मी मिरची टाकून बनवला होता. बस एवढंच खाल्लेलं आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाही खाऊन गेले. चणे घेऊन जाते पण खायचं माझ्या लक्षातच येत नाही आणि 5 वाजल्यापासून फास्टिंग चालू होतो. त्यानंतर घरी आलेली आहे आणि एक ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियाली आहे आणि दिवसभरात भरपूर पाणीसुद्धा पियत राहिलेली आहे. एक्सरसाइज जी आहे ती मंगळवारपासून मी चालू करणार आहे, अगदी कंटिन्यू. दॅट्स इट गाईज. असा होता माझा आजचा तिसरा दिवस. चला तर मग उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.